हे बघा आम्ही इकडे उठून तयार. तुला कोणी सांगितलं उठायला? तुला झोपून दिलं होतं ना बाळा मी. आणू येशो ना. आणि ए बिल्ली, तुला मी झोपून दिलं होतं ना बाळा. तुला उठून असं उलटं व्हायला कोणी सांगितलं? हे बघा इथे सरळ झोपवलेलं होतं. ती अशी होऊन टर्न होऊन तिथे अशी रोजचंच आहे हिचं. आणि माझे हात थोडे इग्नोर करा, मी पोळ्या टाकता आली आहे इकडे धावत. तर हे बघा म्हणून असे उशा वगैरे लावून ठेवावं लागतं बेडला, कारण त्या साईडनी तो वॉलचा कॉर्नर लागायची भीती आहे. सो म्हणून. आणि हे बघा इकडे बघ, लुक एट मी. हां गुड गर्ल, से हाय. हाय. आमची आंघोळ वगैरे सगळं झालं आहे. मस्तपैकी सकाळी सेरेलॅक वगैरे खाल्लं आहे आणि झोपली. आता मम्माचे कामं सुरू होते तर उठलो पण आम्ही लवकर. चला समोर तू खेळ आणि मम्मा पोळ्या करून घेते, थोड्या राहिलेल्या आहेत तेवढ्या करून घेते, ठीक आहे? चला. बाहेर वातावरण एवढं म्हणजे पावसाचं झालेलं आहे. रात्री पाऊस पण आला, गार पण पडली. आणि इकडे बघू शकताय असं आभाळ झालेलं आहे. माझे कपडेसुद्धा सुकायचे असे स्टँडवर टाकले, काही असे ग्रिलवर टाकलेले आहे. पण ठीक आहे, हवेने सुकून जाईल होपसो. वातावरण असं झालेलं आहे तर म्हटलं चला आज नाश्त्यामध्ये पोहे बनवते. गौरवची इच्छा आहे तर काही ऑनलाईन सामान बोलवलं मी ब्लिंकिटवरनं. किराणा पण संपलेला आहे, जायला वेळ मिळत नाही आहे आणि मुळे तर बघू आता. तसं मला जे इम्पॉर्टंट होते ते सामान मी असंच ब्लिंकिटवर बोलवत होते, त्यामुळे मला किराणा करायची गरज पडत नाही. कारण एक एक वस्तू संपते तर त्यामुळे मग तुझी झोप झाली नसेल तर तू झोप ना परत. बात तो सही है. कशाला उठली? तुला उठायला कोणी सांगितलं? हे बघा आमचं चालू आहे असं शांत काहीतरी पराक्रम करणार आम्ही. तुला शी येते का? मैं नहीं बताऊंगा. शी करते तू, हसून आली. मम्मा पापा बोलून दाखव. पापा इतकं क्लिअर पप्पा बोलते ती, आणि खूप जास्त क्लिअर. आता मला सध्या तरी ती एक दोनदा तिने मम्मा म्हटलं. आता मुलांच्या जसं जसं तोंडात आलं तसं जसं बोलतात ते, तर सगळ्याचा उच्चारण्याचा प्रयत्न नसतात त्यांचा की डायरेक्टच म्हणायचं. पण त्यांच्या ते लिपसिंगवर जसं एक एक वर्ड्स आले तसं तसं ते बोलायला लागतात. तर आणि खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. म्हणजे ती या मंथमध्ये याच्या आधीपासूनच ती घे दे मम्मा, आई, बाबा, पापा असं बोलते. आणि बरेचसे मुलं बघितले मी लेट बोलतात तर काही हरकत नाही. ते कसं असतं प्रत्येकाच्या याच्यानुसार, पर्सनॅलिटीनुसार, बाळाच्या हेल्थनुसार असतं सगळ्या गोष्टी. सो म्हणून मागे पुढे होतात. तर माझे हात इग्नोर करा, मी आधीच सांगितलं, कारण कणकीने भरलेले आहे. अशी लाईफ झालेली आहे आता की केसाला म्हणजे केस नाही विसरत, काही नाही सगळं घरातल्या कामामध्ये वेळ जातो. तुम्हाला माहिती आहे लहान बाळ असल्यावर कशी सिच्युएशन असते. तर ठीक आहे, तुम्ही समजू शकता. आता मी आणीला सामोर नेऊन टाकते खाली मॅटवरती, खेळेल तिथे गौरव आहे तर. आणि मी माझं किचनमधलं आवरून घेते कारण पाऊस यायचे चान्सेस आहे. तर मला कपडे पण काढावं लागेल. मी बेडशीटसुद्धा धुतली आज आणीमुळे, कारण आणि मी सू करून दिली होती बेडशीटवर. सो म्हणून मग आता सुकून जाईल हवेने तोपर्यंत. चलो तर मी माझं आता कामं आवरून घेते. One eternity later. तर अशा काही छान चुट्या आणि क्लिप्स लावलेल्या आहे. यासाठी तर मुलगीच पाहिजे असं मला वाटते. कारण आपली जी लाईफ असते जगायची अधुरी राहिली ती आपल्या मुलीमध्ये आपण जगू शकलो पाहिजे असं म्हणतात. सो मला तरी असं वाटतं माझ्या भरपूर गोष्टी ज्या मला करायच्या राहिल्या आहे. असं वाटतं की मी माझं फ्रँकली लाईफ जगली नाही आहे किंवा काही गोष्टी केल्या नाही आहे, त्या सगळ्या मुलींनी करावं माझ्या. सो म्हणून मी आणीला असं मस्त छान तिच्या मनाजोगतं लाईफ देणार आहे. सो बघू आता काय होतं तर ते परिस्थितीवर डिपेंड करतं. पण ठीक आहे, प्रत्येकच पॅरेंट्स आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आपल्या पोरांना सांभाळतात, तसंच आम्ही पण सांभाळण्याचा प्रयत्न करू. सो बाकी तर आणीच्या आता त्या सगळ्या गोष्टी, काय शिकायचं, काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, चांगलं वाईट, तर असं आहे. आता ती तर खूप दूरच्या गोष्टी झाल्या. ती सध्या तरी खूप छोटी आहे, तिच्या आता सध्याच तेवढ्या कामाच्या नाही आहे. पण मला तरी वाटतं जसं आणीला इतकं छान छान ठेवावं, छान क्लिप्स, वेण्या, तिचं ते कपडे वगैरे असं पोरींचे छोटे छोटे छान मिळतात. सो असं काहीतरी करावं वाटते तिचे. मला असं वाटतं ना की आणि झाली तर तिच्याकडे एवढे सारे कलेक्शन आहे, बेल्ट्स, हेअर बँड वगैरे, एक्सेसरीज मी भरपूर जमा केल्या आहे. मला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टीची म्हणून. तर भरपूर गोष्टी आहे पण ती ठेवत नाही तेवढा वेळ. म्हणजे ती ठेवते पण मला जसं वाटते की तिला लागल्या वगैरे नाही पाहिजे म्हणून. आणि आता एवढे हेअर लांब झाले तिचे, किती
अक्षरशः असं डोकं खाजवते. म्हणून मग मी तिच्या अशा चुट्या टाकून दिल्या, म्हणजे तिला गरम पण नको व्हायला आणि ती ओढणार पण नाही केस हाताने. चलो, भूक लागली का बाळा? तर इकडे पूजा वगैरे झाली माझी. गौरव इकडे ऑफिस करते आणि माझी इकडे चपाती चढली, कारण आणीच्या घाईघाईमध्ये ठीक आहे, काही हरकत नाही, पार ही चपाती जळून खाक झालेली आहे. कधी कधी रिअल गोष्टी पण व्लॉगवर दाखवल्या पाहिजे म्हणते. सो ठीक आहे, काही नाही, पण बाकीच्या चपात्या छान झाल्या माझ्या. तर हीच एक जळली. बाकीचं करत होती तर धावत धावत आणीकडे जावं लागतं. इकडे मी आज भेंडीची भाजी बनवली आहे. आमच्या साहेबांची फरमाईश आहे की पोहे बनव. तर मी सामान बोलवलं ऑनलाईन, कारण लास्ट टाईम मी सांडगे बनवलेत, त्यामध्ये टाकलं होतं पोहे, तर पोहे होते नाही. तर काही किराणा पण बोलवायचं होतं सोबत, तोसुद्धा बोलवून घेतला आहे मला मम्मानी ऑनलाईन. तर चलो, तू खाली खेळायचं, मम्मा पटापट राहिलेले कामं आवरून घेते. थोडा वेळ आधी बोलली होती की मी काही सामान बोलवलेलं आहे, तर तेच मी काढत होती. आता ब्लिंकिटवरनं बोलवलं आहे मी सामान, जसं की फ्रेश कढीपत्ता. मला कढीपत्ता सगळ्यात जास्त आवडतो, मी खूपदा ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर आणि आता कॉलेज सुरू झाला, तिला सगळ्या डाळी द्यायच्या आहे. तर एक ऑप्शनल म्हणून मी हे डाळीचं पॅकेट बोललं, ज्यामध्ये मिक्स डाळी आहे सगळ्या. सो हे देऊ शकतो, पण यामध्ये चना डाळ आहे, ती मला काढून घ्यावं लागेल. थोडीच आहे, पण ती काढून, कारण ती पचायला जरा अवघड असते, माहिती नाही, पण आईला एकदम करून दिली मी चना डाळीचा काय सीन असतो तर बाकी सगळं डाळ आहे ऑलमोस्ट. तर याचं मी वरण देऊ शकते तिला बनवून. तर मी साध्या डाळीचं तर वरण देते, ती घरच्या डाळीचं वरण एवढ्या आवडीने खाते ना की खूप जास्त. तर त्याचबरोबर मी मसूर डाळ बोलली आहे, कारण सगळ्यात जास्त आयरन असतं आणि आता डॉक्टरनी आयरन जास्त वाढवायला सांगितलं तिच्यावाल्या रुटीन, म्हणजे जे काही फूड जे काही खायला देतो, फ्रूट्स वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये. तर आयरनचा आता जास्त कॉन्टॅक्ट येतो त्यांच्याशी, कारण त्यांच्या ब्रेन ग्रोथची वगैरे आयरन मोस्ट असतं. आयरनची आम्हाला औषधसुद्धा दिलेली आहे, आणीला जी की रेग्युलर देतो आहे आम्ही. तर तिचे 4 टाईम औषध चालू आहे, एक विटॅमिन डी, परत आयरन, दाताची औषध आणि परत रात्रीला आम्हाला विटॅमिन डी, असे 4 तिचे औषध चालू असतात. आणि एवढा बिझी शेड्यूल आहे, आता तुम्ही समजू शकता यावरून की किती बिझी शेड्यूल असेल. सो मी राई म्हणजेच मोहरी बोलवली थोडी. आधी मागे होती माझ्याकडे जी शेतातली आईने दिलेली, पण मग थोडी बोलून घेतली एक पॅकेट. आता सामान टाकायचं होतं आणि कमी सामान ऑर्डर टाकलं तर कॅश ऑन डिलेवरी म्हणजे पेमेंट थोडं जास्त करावं लागतं आणि चार्जेस बसतात. म्हणून म्हटलं 2 सामानसाठी काय चार्जेस हे करून, म्हणून मला जे लागलं ते सगळं सामान बोलवलं. जसं की गौरवने म्हटलं की पोहे बनव, तर पोह्याचं पॅकेटसुद्धा बोलवलं आहे मी ते. आणि त्याचबरोबर मीठ संपलेलं होतं, टाटा सॉल्ट बोलवलेलं आहे. तसं मी ते पिंक सॉल्ट जे असतं ते खातो आम्ही, पण आहे माझ्याकडे ते सॉल्ट अवेलेबल तिथे बॉटलमध्ये. तर ते मी उपवासाला वगैरे यूज करते, हे नॉर्मल यूज करते, कारण दोन्हीही प्रकारचं मीठ खायला पाहिजे, कारण आयोडीनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये असायला पाहिजे. सो असं मला वाटते. तर पिशवी खाली आणि असं काही सामान बोलले. आता मी असं एक सामान बोलवते, त्यामुळे मला किराणा काही एक्स्ट्रा भरायची गरज पडत नाही आहे सध्या तरी. आणि जे लागलं ते मी वरच्यावर असं बोलून घेते, म्हणून मला जाऊन आता आणि छोटी असल्यामुळे माझं पण तेवढा वेळ बाहेर थांबणं होत नाही. डीमार्टला वगैरे गेली तर जातेच मी कदाचित एखाद्या वेळेस, पण आता मला जायचं होतं एकदा, बघीन आता कधी मुहूर्त निघतो, कारण गौरवच्या सुट्ट्या सगळ्या कामात जातात. जसं की लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की त्याची जी सुट्टी होती ती पूर्ण ते ब्रॉडबँडचं कनेक्शन वगैरे करण्यामध्ये गेली. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, असं छान मस्त स्लीव्ज बसवली आहे. ही स्लीव्ज त्यांनी विकत आणली होती शॉपमधनं आणि असं छान आता बिलकुल परफेक्ट फिनिशिंगमध्ये काम करून ठेवलेलं आहे. आमच्या साहेबांना असं परफेक्ट काम झालं नाही ना तोपर्यंत झोप येत नाही. सो त्यांनी हे पूर्ण प्रॉपर स्वतः व्यवस्थित नेटकं केलेलं आहे. खूप पसारा झालेला होता इथे आणि खूप गड्डे पण झालेले होते, तर त्यांनी ते सिमेंट वगैरे लावून सगळं क्लीन करून घेतलं. तर ठीक आहे, चलो. ह्या सगळ्या गोष्टीची तो खूप जास्त काळजी घेतो आणि फ्लॅटमध्ये क्लीन असावं, फ्लॅट असं त्याचं पण एक महत्त्व असतं, म्हणणं असतं. सो आमचं तुळस पण छान ग्रो झालेलं आहे. इकडे तुळशीला आता बघा मंजुळा आलेला आहे. हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे दिवा ठेवायसाठी. खूप छान वाटतं, मला खूप जास्त आवडलं होतं, कारण दिवा इथं ठेवला ना की कसं पडायची वगैरे भीती वाटते आणि घाण पण खूप होते, जसं की इथे दिसून राहिलं. तर हे क्लीन केलेलं नाही आहे मी. आज मी तुळस वगैरे उचलून हे सगळं क्लीन करणार होते, पण कामाच्या घाईमध्ये राहिलं. तर हे छान मी ऑनलाईन बोलवलं होतं. इतकं छान आहे. याच्यामध्ये पॅकवाला पण होतं, पण पॅकवाल्यानी मग कसं त्याचं पूर्ण लुक वेगळं दिसलं असतं, म्हणून मग मी हे असं बोलवलं आहे. आणि हे सुद्धा मी ऑनलाईन घेतलं मेशोवरनं. खूप छान असं घरटं आहे.
हे असं शोपीससाठीच घेतलेलं आहे मी, त्याच्या मागचा काही उद्देश नाही आहे. आणि हे पण ऑनलाईनच घेतलेलं होतं. यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे. सो इथे माझे असे सगळे झाडं लावले आहे. हा ब्रोकन हार्ट छान ग्रो झालेला आहे असा मस्त. आवड बघा किती छान, एकदम मस्त मोसम आहे आज. सो इथे डक लावलेला आहे. आणि डकला एक सेफ्टी रिझन असं आहे की इथे सिलिंग असल्यामुळे तर एकदम बेस्ट आहे, कारण बर्ड्स वगैरे फार कमी बसतात यावर. सो त्यामुळे टेन्शन नाही आहे. तर असं इथे साईडला लावलेलं आहे. इथे ते सज्जावर खाली उतरून त्यांनी इथे डक फिक्स केलेला आहे. सो आमची तर जाम घाबरली होती, पण त्यांनी कसा बसवला आहे ना खरं. ते डक बसवताना ते खाली उतरले, ते तर जाम घाबरली होती. इकडे बघा हानी खेळते है ना, खूप जास्तच दांदरली होती. मला तर भीतीच वाटली, तो कसे उतरले म्हटलं बापरे. हो, मला जेव्हा गौरवने सांगितलं इकडे येऊन की ते खाली उतरले सज्जावर, बापरे म्हटलं कसं कसं पॉसिबल आहे. त्यांनी दोरी पण काही सेफ्टी पण नव्हती त्यांची. हा मग ते तसं केलं आणि तेव्हा कुठे ते काम झालं बाबा एकदाच. सो आज मोसम काही भारीच रोमॅन्टिक आहे म्हटलं. हा समझ रहे हो आप समझ रहे हो ना. बड़ा हरामी हो बेटा. हा मग पोहे बनवून यांना पोहे पाहिजे म्हणून हे सामान बोलवलं आहे मी. तर चलो, स्वयंपाक तर झाला आहे माझा. आणीचा कुकर लावून देते आणि इकडे पोहे बनवायला घेते. आता मी हे सगळं सामान बाजूला ठेवून देते, नंतर ठेवणार मी हे सगळं काढून वगैरे काय करायचं तर. सध्या तरी पिशवीमध्येच ठेवून देते, कारण माझे बाकीचे कामं व्हायचे ते सगळे करून घेते. जसं की मी पोहे बनवून घेते पटाकसे आणि मग बोलते काहीच. सो फायनली इकडे कुकर लागलेला आहे. आता मी पटकन पोहे बनवून घेते. तुम्ही तोपर्यंत बी रोल एन्जॉय करा. हे बघा इकडे काय सुरू आहे दोघांचं. काय सुरू आहे तुमचं? मास्क लावला होता आम्ही. एक कारभार आहे. भुंगळ. हे बघा या भुंगबाई. लाडं सुरू आहे इकडे. A few moments later. हे बघा इकडे बाल्कनीमध्ये काय सुरू आहे यांचा. हवा हवा आज मोसम. आज गाईज एक काम. आज गाईज एक म्हटलं इला मोसम थोडासा सुहाना झाला आहे, रोमॅन्टिक मोसम झाला आहे. तर पोहे बनव म्हटलं, तर जसे पोहे बनवले मोसम ठीक झाला. पोहे कामाचे नाही राहिले, पण तरी आम्ही पोहे खाल्ले आता. आणि थोडंसं थंड हवेत घेऊन आलो आहे मी. थंड हवेच्या ठिकाणात घेऊन आलो आहे. अबे साले. हे पाहिजे कशी करते. तर आज मोसम मस्त झाला. काल रात्री झन्न पाऊस आला, तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये. बऱ्याच ठिकाणी गार पण पडली, पण आमच्या इकडे नाही पडली, पण पडली असेल कारण की एवढे मोठे मोठे थेंब होते. आणि आज तिकडे आणि जे लाईट गेली होती ना कालची, ते फुल ब्लॅक झालं होतं. कुठचीच लाईट नव्हती चालू. इथून आम्ही वरून 7th फ्लोअरवर पाहतो तर पूर्ण गेलेली राहते लाईट. हे बघा, ते बघ भुंगे इकडे बघ, इकडे बघ भुंग. तर आता मोसम थोडासा मस्त झालेला आहे, छान झालेला आहे. ऊन नाही आहे मस्तपैकी. आणि आता मस्त चहा प्यायची. तर अजून 2 वाजले, लंच ब्रेक झाला, पण मी पोहे खाल्ले आता आम्ही. आणि चहा प्यायची इच्छा होती. संध्याकाळी चहा मस्त पाऊस आला पाहिजे, तेव्हा कुठे मजा येते. हो ना. आणि हो ना अनारा. काल रात्री तर जमके पाऊस झाला मस्तपैकी. पण लाईट गेली की लगेचच आली. हे डोंगरी नाही. नो आणि नो. सो चला, आजचा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. आज ते पण काय म्हणते, चहा ठेवू का म्हणते. चहाचं नाव घेतलं, चहा ठेवू का म्हणते. अबे इथं 2 हो आवड असं आहे ना खरंच. अशा वेळेस ना मस्त बाईक घेऊन आम्ही जर आणि जर नसती ना आपण काय केलं असतं माहिती आहे.
बाईक चालवली असती मला बाईकवर चालवायलाच नाही मिळालं. बाईकवर मस्त बाहेर गेलो असतो आम्ही. पिल्लू, माहितीये माझा तिसऱ्या महिन्यात झाला होता तेव्हा आणि बोलत होते तेव्हा हो, हो. मला बाईक घेतली तेव्हा चालवायलाच नाही मिळालं. So- मला बाईक चालवायची आहे. तर आणि थोडीशी मोठी झाल्यावर मस्त आम्ही बाहेर जातो बाईक घेऊन. आणि आता पण बाईक घेऊन जायची इच्छा आहे मस्तपैकी लंब्या टूरवर. आपण बाईक घेऊन गावाला नाही गेलो खूप म्हणजे एखाद्या वेळेस जाऊ आणि जाऊ हां थोडीशी मोठी झाल्यावर नाही सकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस पहाटे लवकर जाणं होते. आता बाईक चांगली आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. झनझन जाणं होते आता. आणि पर्सनल गोष्टी झाली पाहिजे इथं. हां आणि हो म्हणजे 1 वर्ष आणि आता 4 महिने झाले ना 1 वर्षाची झाली ना आणि तेव्हा जाऊ मग आपण. आणि आज आणीचं एवढं क्लिअरली म्हटलं पापा आणि एवढं म्हणजे क्यूट रिॲक्शन होते आहे ना अनु. एवढं क्यूट रिॲक्शन हो. पण आपण आज की हां आज बघितल्यावर म्हटलं पापा मस्त म्हटलं तुम्ही 1 नंबर होतं ते. आणि ते जर ते रेकॉर्ड नाही करू शकलो पण कारण की ती लगेच उठली होती लगेचच म्हटलं तिने चला आजचा दिवस असाच राहा म्हणा 1 नंबर. संध्याकाळी आपण मस्त बाहेर जाऊ शकतो. झुडिओमध्ये जायचं होतं नाही झुडिओमध्ये नाही ओन्स किंवा ओन्सचे कपडे नाही ना तर चांगले तेवढे. झुडिओचेच कपडे चांगले आहे. ओन्स पण लागले आमच्या जवळपास इथे मॉल लागलेला आहे पण त्याचे कपडे चांगले राहत नाही तेवढे क्वालिटी नाही राहत जेवढे झुडिओची राहते किंवा रिलायन्समधली राहते. सो चला आणि ब्लॉक शर्ट पण तर एन्जॉय करा तुम्ही. आणि हां आणि जी तुम्ही चुटी बघितलीच असेल आता थोडेसे केस तिचे. आणि मेन गोष्ट आहे की आम्हाला मुलगी अशी गोष्ट आहे की तिला म्हणा तेवढं ठेवू शकतो आपण जसं तिला क्लिप्स म्हणा तर तिच्या जे क्लिप्स लावले तिचे ऑलरेडी डब्बा येऊन तयार आहे क्लिप्सचा बोचा हे सगळं जान्हवीने करून ठेवलं आहे पहिले ऑलरेडीच. हे बघ पापा करून पडला होता हार्ट अटॅक आला होता किडनीमध्ये. सो तिच्या चुट्या मस्त चुट्या बघा तिच्या किती क्यूट लागले. तर हे सगळं तेच ना सांगतो मुलगी असली ना तर तिला प्रॉपर ठेवू शकतो आपण. मुलं असलं तर मुलाचं काही नाही नाहीतर भांग करून दिला नाही काही करून दिलं तरी काही टेन्शन नाही आहे. ती मोठी झाल्यावर हां मुली तसं पण ठेवावंच लागते. ती अबे साले चल टाकल्या भांकर और अभी तो रुको. अबे टाकलं राहीन तर भांग कसा करेन. बात तो सही है. टाकला राहीन तर भांग कसा करेन. करायची गरजच नाहीये. तरी ती तेवढी ते ठेवते वगैरे चुट्या वगैरे नाही तर काढून नाही काढत नाही ती एकदम. दिवसभर ठेवून तरी काढत नाही. रात्री शेवटी मी काढते झोपताना दुपारी मी काढून टाकते मग. तर आता तिचे औषध वगैरे सगळेच झाले तर तिचं जेवण बनलेलं आहे इकडे वरण घरचं त्यात मसूरची डाळ मिक्स केली आहे. मसूरची डाळ आणि काहीतरी आयरन स्पेशल आहे आज. ब्लिंकेटवर पण बोलवलं. सामान बोललाय आणि चलो आमचं तर जेवण झालं आता भेंडीची भाजी खायची ते बघ पोळी बनवली होती.